खाली सांडू नका, खाली सांडू नका. जय शिवराय. आज तारीख आहे 28/2/2026. संध्याकाळची पंगत आपल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढं, महादेवांच्या मूर्तीपुढं संध्याकाळची वाढायला घेतली. तर आनंदामध्ये सगळे आजची पंगत जेवणाचा आस्वाद घेत आहे. तर आज काही पंगत वगैरे नाही कोणाची, पण रोज आपल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढं, महादेवांच्या मूर्तीपुढं असंच जेवण आपल्या या बेघर बांधवांना दोन आनंदाचे घास आपण या ठिकाणी आपल्या बेघर बांधवांच्या हक्काच्या घरात देत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, कधी शिवजन्मभूमीत आले तर नक्की आपली हक्काची एक भेट या बेघर बांधवांच्या घराला द्या. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी, तिथून 3-4 किलोमीटर आहे. अष्टविनायकापैकी 2 गणपती ओझरले आणि तिथूनही 3-4 किलोमीटर आहे. आणि व्हिडिओ दिसणारे आता प्रत्येक जण नवीन कोण व्हिडिओ पाहत असतं. हे व्हिडिओ दिसणारी सगळी लोक बेघर आहेत, जे आपल्या गावात, आपल्या शहरात आपण बऱ्याच वेळा पाहिलं असतं. रोडच्या कडेला आपलं आयुष्य जगत असतात. अनाथ छोटी छोटी मुलं असतात, सिग्नलवर भीक मागत असतात, किंवा मतिमंद आता हा मुलगा पाहत आहे, काहीच कळत नाही दोघांना. तर अशी सगळी मतिमंद यांना आई वडील कुठे आहेत, काय आहेत ते पण माहित नाही. हे चल घे खाऊन चल. तुमच्या सगळ्यांच्या वतीने याला एक घास बरोबर. तर जी सगळे मतिमंद मनोरुग्ण असे सगळे आहेत. त्याच्यानंतर इकडे महिला आहेत, लेडीज आहेत, आपली राधा आहे या ठिकाणी. तर ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही समाजात, आज यांनाही आपल्यासारखं आयुष्य जगायचा अधिकार आहे. तो आपण त्यांना मिळवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आज या ठिकाणी करतोय. तर आपण आपलं ज्यांनी जेवणाची पंगत तिथून मागं दिलेली, तिथून पुढे येणारे, खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभं राहा. तुमच्या घासातला घास या बेघर बांधवांसाठी द्या. हा आशीर्वाद एक वेगळा असेल. विचार करा, जरी या ठिकाणी नाही देता आला तर तुमच्या भागात तुम्ही देऊ शकता, कुठेही देऊ शकता. म्हणजे विचार करा. हे धर ना बाहेरची बाटली बघ. तर असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभं राहा. हे प्रवीण जेवण चांगले नक्की का? कसली भाजी? हरभरा आहे ना? चांगलं आहे का? कडधान्य वगैरे वापरतोय. कोणाला वाटलं कडधान्य आपल्याला द्यायचे, किंवा जेवणाची पंगत द्यायची, किंवा साखर द्यायची, तेल द्यायचे, गहू द्यायचे, तर आपण आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या मनाच्या इच्छेनुसार आपण देऊ शकता. काही तुम्ही 12 लाख रुपये दिले पाहिजे, 2 लाख रुपये दिले पाहिजे, असं काय नाही. तुम्ही जे तुम्हाला मनापासून वाटेल का आपण या बेघर बांधवांसाठी करू शकतो. तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने या ठिकाणी यांना एक हक्काचं घर भेटलंय. बाकीचं मेडिकल असेल, कपडे असेल, आंघोळी असेल, वर्षभर कधी लोक रोडवर असताना आंघोळ करतात. आज त्यांना वेळच्या वेळ आंघोळ भेटली, सकाळचा नाश्ता भेटतो. उठवणारं कोणतरी असतं सगळ्यात महत्वाचं सकाळी उठायला. तर राधाला एक सर्वांच्या वतीने थँक्यू. तर पाया पडायचं कारण एक आहे का, आम्ही यांच्यातच देव पाहतो. छत्रपती शिवराय, महादेव, यांच्यानंतर यांच्यातच देव पाहतो. कारण का माणसात प्रत्येक जण म्हणतो देव स्वभाव, पण प्रत्यक्षात कोण करत नाही, नुसतं मानायला असतं. पण खरंच आज यांच्यातच देव आहे. आज या घराला एक सुख लाभलं हे फक्त यांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं बघा, हा आनंद एक वेगळा असतो. एकदा फक्त गाज भरून बघा, या लोकांना एक आनंद वेगळा आहे. चला नंबर सांगतो, 7709092527. याच्यावर आपण संपर्क करू शकता. बघा, इथं होम आहे आपला, देवीचा होम असतो. रोज असं चांगल्या वातावरणात आपल्या बेघर बांधवांसाठी जेवण असतं. म्हणजे पंगत असो कोणाची नसो, असं जेवण रोज वातावरणात असते. चला, जय महाराष्ट्र, जय जाऊ, जय शिवराय, जय संभाजी.